निलंगा शहरात महाविकास आघाडी काही कारणास्तव झाली नाही। शेवटी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्रित येऊन निलंगा शहर आघाडी करत तुतारी या चिन्हासह अनेक नगरसेवक पदासाठी उमेदवार देण्यात आले। तर सक्षम आणि कर्तृत्ववान निष्कलंक असलेले शिवसेना नेते समाजसेवक लिंबनप्पा महाराज रेशमे यांना निलंगा शहर आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह देत नगराध्यक्ष पदासाठी थेट मैदानात उतरवलं गेलं। प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 मधील दोन्ही उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी मतदान करा म्हणत महाराज फिरत आहेत। आम्हाला नगरसेवक पदासाठी मतदान ते मागत नाहीत असा थेट आरोप करत आम्ही नगराध्यक्ष पदासाठी महाराज यांना मतदान मागणार नसून आम्ही आमच्या उमेदवारीसाठी मतदान मागणार। शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची निलंगा शहराची युती आम्ही मान्य करत नसल्याचं सांगत शहराच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे। याचं उत्तर कसं येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निलंगा नगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि वेगळा ट्विस्ट पाहायला मिळतोय। हे ट्विस्ट कसा की महाविकास आघाडी नगरपालिकेला झाली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट ही एकत्र येऊन निवडणूक लढवायचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। मात्र आता एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय का की तुतारीचं ज्यांना चिन्ह मिळालं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जे शरद पवारच्या गटातून जे उमेदवारी ज्या दोन्ही लोकांना मिळालेली आहे तो उमेदवार स्वतःचा प्रचार करतात, मात्र पदाचे जे उमेदवार लिंबन रेशमे महाराज आहेत त्यांचा प्रचार करत नाही। आम्ही त्यांना विचारलं कारण काय नेमकं, कारण आम्हाला दिसून आलं की काय चाललंय नेमकं, वेगळा ट्विस्ट काय। तर थेट त्यांनाच विचारूया नेमकं काय कशाची ही निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये तुम्ही जाताय, प्रचार तुम्ही फक्त तुतारीचा करताय, काय हे? त्याचं असं झालं आहे की आमच्या वरिष्ठांनी ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की लिंबन महाराज रेशमे म्हणजे शिवसेना उभाटा गट आणि तुतारी आपली युती करून आपल्याला लढायचं आहे हे आमचं हे ठरलेलं होतं। मग ठरलेलं असताना मी एक त्यांना प्रश्न केला आमच्या पक्षाच्या माणसांना की बाबा आपलं पॅनल पूर्ण आहे, नगराध्यक्ष खाली 10 नगरसेवक पूर्ण पॅनल असताना आपण युती करायची काय गरज आहे म्हणल्यानंतर वरिष्ठांनी म्हणले की आमचं ते वरूनच ठरलेलं आहे, तर आपल्याला शिवसेनेसोबत युती करून नगरपालिकेला सामोरे जायचं आहे। ठीक आहे म्हणून आम्ही पक्ष वरिष्ठांचा आदेश म्हणून मी स्वतः नगराध्यक्षाचा उमेदवार होतो तुतारी चिन्हाचा। मी वरिष्ठांच्या म्हणण्याला मान देऊन माझा नगराध्यक्षाचा फॉर्म मी विड्रॉल केला केवळ लिंबन महाराज रेशमे साहेबासाठी। आणि त्याच्यानंतर असं चित्र झालं की लिंबन महाराज रेशमे हे आमचा प्रचार करतच नाहीत, ते स्वतःचाच प्रचार करून नगराध्यक्षाला स्वतःलाच मतं मागत आहेत आणि त्यांच्यासोबतची जी माणसं महिला पण आहेत ते आमच्या प्रभागात फिरत आहेत पण त्याही स्वतःलाच मतं मागत आहेत। मग आमची त्यांची युती कशासाठी झाली, का झाली, मग ते आम्हाला का म्हणून का फक्त आम्हाला मतदार म्हणून यूज करतायत का, आमचे मतं घेण्यासाठी त्यांचं हे चालू आहे का सगळं षडयंत्र, हे आम्हाला वेळेस आता ते पाठीमागच्या वेळी ज्यावेळेस निवडणूक कॅन्सल व्हायच्या अगोदर पण तेच चित्र होतं। आता वेळ मिळाला आता तरी काहीतरी करतील म्हणलं तर आताही तेच चित्र आहे। मग आम्ही स्वतःचे पैसे खर्चून आमचे प्रचारक बिस्किट खाऊन कुठं ते काय म्हणतात ह्याचे वेपर्सचे पुढे खाऊन आम्ही प्रचार करतोय। मग आम्ही एवढ्यासाठीच करतोय का आमचं स्वतःचं खर्चून की बाबा आम्ही नगराध्यक्षालाच निवडून आणायचं असंच ठरलेलं आहे का? तर आमचं कुठंतरी दाद लागावी म्हणून आता आम्ही असं जाहीर केले की 10 आणि 11 प्रभाग या दोन्ही प्रभागामध्ये आम्ही म्हणजे नगराध्यक्षाला आम्ही मतच मागणार नाही, आम्ही त्यांना पाठिंबा त्यांचा काढून घेत आहोत। आम्ही स्वतः फक्त तुतारीलाच मतदान मागणार, आम्ही तुतारीचेच उमेदवार आहेत। त्याच्यामुळे तुमची युती हो, लक्षात ठेवा युती आहे तुमची। तर तुम्ही जर असं म्हणलं की लिंबन महाराज जे तुम्ही पॉम्पलेट जे हे आहेत तुम्ही समोर तुम्ही जे घेऊन चालले लोकांपर्यंत, आता युती तर आहे, युती तर पाळावं लागेल। तुम्ही त्यांचा प्रचार करत नाही, त्यांनी तुमचा प्रचार करत नाही, तुमचा आरोप आहे। मग आता याच्यामध्ये नगराध्यक्षासाठी जे यांना तुम्ही मागणार नाही, नेमकं कोणाला मागणार? नगराध्यक्षाला जे जनता ठरवेल त्या नगराध्यक्षाला जनता देईल। पण आमचं म्हणणं सरळ आहे की तुतारीचा आम्ही आता उमेदवार तुतारीचा आहे, तर तुतारीवरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा। आमचा अजेंडा आता हाच राहणार आहे आणि पुढील 4-5 दिवस आम्ही तोच प्रचार करणार। काय तुमचं नाव काय? रेणुका सुनील सूर्यवंशी, प्रभाग क्रमांक 10, कोणत्या पक्षातून? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे। तुम्ही नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत महायुतीचे हो, आता पण तुमच्याकडे आले किंवा बोलले किंवा तुमच्या काय प्रचार वगैरे केले का? नाही, ह्यावेळेस केलं नाही आमच्या सोबत। गेल्या वेळेस एक वेळेस केले होते, ह्यावेळेस केलं नाही। काय निर्णय घेतला तुम्ही? आमच्या सोबत त्यांनी फिरलेच नाहीत,
ना आम्हाला असं काही सांगितले पण नाही तर की हे असं हे करा ते करा, काहीच हे केलं नाही. आमचा प्रचार आम्हीच करणार आता. किती लोकांपर्यंत गेले तुम्ही आतापर्यंत? गेलं असेल 150-200. एकूण मतदान किती येतं? किती मतदान एकूण? 2600 मतदान. आता 2600 लोकांपर्यंत तुम्ही गेलाय. आम्ही 2600 लोकांपर्यंत या अगोदर पण गेलो होतो आणि आता परत चाललोय. आता कालपासून आमचा प्रचार चालू झालाय. प्रचार चालूच आहे आणि आमचा. हा, कसा आहे प्रतिसाद? कसा चांगला आहे आमचा प्रतिसाद. असं हो. ज्यांनी आता बिस्किट खाऊन आपल्या समोर प्रचार सुरुवात केली, काय नाव काय तुमचं? अंकिता रवी गायकवाड. काय तुम्ही बिस्किट खाऊन प्रचार करता? हो, आम्ही आमच्या पैशानेच बिस्किटं खातोय आणि रेणुकाताईला साथ देतोय. किती प्रभागात तुम्ही लोकांपर्यंत गेलाय? लोकांची समस्या काय? लोकांची जसं की ताईने सांगितलं तेवढ्यापर्यंत आम्ही गेलो. लोक काय म्हणतात? चांगलं आहे, ठीक आहेच बोलतात. गॅरंटी 9-10 मध्ये असे हो, येईल ताईला असं आमची गॅरंटी आहे. पक्की खात्री? हो. आता एक शेवटचा एक प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे. ही 9-10चा पॉम्पलेट आणि नगरपदाचे उमेदवार इथं महायुतीमध्ये युतीमध्ये ना युतीचे उमेदवार आहेत लिमन महाराज रेशमी. त्यांचं असं म्हणणं आहे की श्री लिमन महाराज रेशमी आतापर्यंत आमच्यापर्यंत आले नाही किंवा प्रचारात आले नाही. पहिल्या आलते का? पहिल्या टर्म मध्ये एक वेळा येऊन गेलेत. एकच वेळेस येऊन गेलेत. त्यानंतर आले नाही. कॉर्नर बैठक नाही, सभा नाही. मग कसं उमेदवार निवडून येईल? आणि स्वतः त्यांनी आमचे पॉम्पलेट देखील प्रिंट केले नाहीत, छापले नाहीत. मग युती धर्म म्हणजे काय? युती धर्म म्हणजे आमचं बी पॉम्पलेट छापलं पाहिजे. तुम्ही आम्हालाही मतं मागितले पाहिजे, आम्ही तुम्हाला मतं मागितले पाहिजे. ती युती धर्म झाला. तुमचे अध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील साहेब आहेत, त्यांना काही कल्पना किंवा बापूसाहेब पाटील उजडकर यांना काय कल्पना दिली? कल्पना देऊन आम्ही लातूरला सर्व उमेदवार लातूरला गेलो होतो जिल्हाध्यक्षापाशी. जिल्हाध्यक्षाकडे आमचं हे म्हणणं मांडण्यासाठी. आणि हे म्हणणं आम्ही जिल्हाध्यक्षाला मांडलं तिथं. मग जिल्हाध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही तिथं येऊ, 12 तारखेच्या नंतर बसू, त्याच्यानंतर ह्याच्यातला मार्ग काढून चर्चा करू असं बोलूनही आता 14 तारीख, आज 14-15 तारीख आहे. आज आतापर्यंत तेही आले नाही तिथं. 3 दिवस शिल्लक राहिले. तर आता मतदानाला 3 दिवस शिल्लक राहिलेत. मग करायचं काय उमेदवारांनी? काय करायचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे ना. अडचण झाली आमची. म्हणजे आम्हाला दिले तोफला आणि गेले निघून. तू काय करायचं करा म्हणले, चक्क तोपायला देऊन गेले निघून. शस्त्र दिले नाहीत, काय दिले नाहीत. लढायला सोडले म्हणजे आमचा जीव गेला तरी चालेल, आम्हाला लोक मारून टाकले तरी चालेल. म्हणजे आम्हाला वाऱ्यावर सोडून गेले ना. पण आम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराला एकनिष्ठ राहून आम्ही आमचं पॅनल थांबून आम्ही प्रचार करत आहोत. आमच्याजवळ काही नसतानाही आम्ही जनतेतून थोडंसं इकडून तिकडून पैसे गोळा करून जे मिळेल ते खाऊन आम्ही प्रचारात झोकून दिलोय आम्ही आणि लढणार आहेत आम्ही. खरं काय ते बोलले तर स्वतःचे पैसे खर्च करून हा, खरं आहे. हो. काय तुमचं नाव काय? सविता नागनाथ कांबळे. आता गेल्या वेळेसच्या बी प्रचाराला फिरलो ना, आता चालू झाल्यावर बी फिरलो. स्वतःचे पैसे खर्च करून? हा, स्वतःचे पैसे खर्च करून. जेवण वगैरे नाश्ता करायला? नाश्ता काय नाही, पण असं बिस्किट कुरकुरे खाऊन. आता मला सांगा, आता लिमन महाराज रेशमी इथं प्रचाराला आले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वेळेसच्याच प्रचाराला आले होते, आता नाही आले. मग आता तुम्ही 2 जणांना मत मागलेला 9 आणि 10 उमेदवारांना. 10 आणि 11. दुसऱ्यांना दुसऱ्यांना नाही, चक नाही. ते सगळे तुमचे कार्यकर्तेच काही म्हणजे महिला ते आमच्या प्रभागातलेच आहेत. ते आमच्या सगळे आमच्या प्रभागातल्या महिला. सगळे हीच म्हणले? हो, सगळ्यांचं म्हणणंच ते. लय मोठं ट्विस्ट निर्माण केलं तुम्ही आता. ट्विस्ट नाही, त्यांनी आम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मी आता मगाशी पण सांगितलो ना, आम्हाला युद्धामध्ये सोडले पण शस्त्र दिले नाही. मग आम्ही लढायचं कसं? आता युद्धामध्ये म्हणजे राजकीय नगरपालिकेची निवडणूक चालू आहे, तर राजकीय लढाई सोडले, मैदानात उतरले आणि मी तुमचं नाही तुम्ही आमचे नाही असं का? असं चालू. बिना शस्त्र देऊन ते कामाला लागा म्हणून सांगितले. आता इथं वेगळं ट्विस्ट काय आहे? आता नेमकं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहे? आता युतीमध्ये जर बघितलं तर श्री लिमन महाराज रेशमी आहेत. मात्र आम्ही लिमन महाराज रेशमी यांचा प्रचार करण्याच्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतो. मग आता ह्याचा फायदा थेट कोणाला होईल? किंवा नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार असणार आहे? जनता कोणाच्या पाठीशी राहील? हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. आणि यातून एक बोध असं मिळतं आहे की जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी पूर्वी आले, आता नाही. मग याचा अर्थ का घ्यावं असं संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी इथं यायला हवं होतं, बोलायला हवं होतं, युती धर्म पाळायला होतं, असा आरोप त्यांच्याकडून होतोय. पण एक गोष्ट प्रमुखाने सांगावं असं वाटतंय की या 10 आणि 11 प्रभागामध्ये लढत जी आहे ते चुरशीची लढत. कारण वंचित बहुजन आघाडी 10 आणि 11 प्रभागामध्ये
लढत जी आहे ते चुरशीची लढत आहे. कारण वंचित बहुजन आघाडी म्हणा, भाजप म्हणा आणि तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससोबत लय मोठी तफावत आहे. कारण 2400 जवळपास मतदान या ठिकाणी आहे आणि मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने ते काही सांगता येत नाही. मात्र ही मोठा ट्विस्ट आहे. ह्या ट्विस्टचा फायदा कोणाला होईल हे काळ ठरवेल. मी असलम दरेकर, एपीएन मराठी न्यूजसाठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.